साठी किसन गावंडे निघालेले आहेत। आत्ताच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतो आहोत। माध्यम प्रतिनिधी तिकडे आहेत। आपले प्रतिनिधी उदय टिमांडे आपल्याला सगळे अपडेट्स तिथून देतात। कार्यकर्त्यांनी कायम सतरंजाच उचलाव्यात का? कार्यकर्त्यांना पुढे आयुष्यात जाण्याचा अधिकार नाहीये का? राजकीय पातळीवर प्रगती करण्याचा अधिकार नाहीये का? असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित करण्यात येतोय। आता तरी त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की असं काही होणार नाही, अर्ज मागे घेतला जाणार नाही। बघूयात काय होतंय। पण थोडक्यात पक्षाची जी भूमिका आहे तीच त्यांची भूमिका असणार आहे असं देखील सूचक विधान त्यांच्याकडून करण्यात आलंय। त्यामुळे नेमकं काय होतंय काही मिनिटांमध्ये सगळ्या घडामोडी आता काय घडतात पाहणं महत्त्वाचं आहे। 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे। त्यांच्या कुटुंबियाचे दृश्य आपण बघतोय। त्यांची मुलगी अक्षरशः भावनिक झालेली आहे। त्यांचे अश्रू अनावर झालेत कारण की आपल्या वडिलांनी पक्षासाठी काम केलेलं त्यांनी पाहिलं असेल आणि त्यानंतर एबी फॉर्म देण्यात आल्यानंतर जी काही तयारी असते प्रचाराची ती सुरू झालेली असते। मला या क्षणात इतक्या एकनिष्ठपणे सगळे लोक जमले आहेत आणि हे सगळे जमून माझ्या वडिलांसाठी बोलतात याच्यासाठी माझं मन भरून आलं। अजून काही काय वाटतं तुमच्या वडीलपर्यंत इतक्या कार्यकर्त्यांचे वडील होऊन ते काम करतात? हीच तर त्यांच्या आयुष्यातली खरी विन आहे की आजपर्यंत एकही इलेक्शन न जिंकून तरीही त्यांनी इतकं लोकांचं मन जिंकलंय की त्यांना इथे येऊन त्यांच्या समर्थनात सकाळपासून उभे राहिलेत। तुम्हाला वाटतं की पक्षानं आता हे सगळ्या भावना जाणून घ्याव्या, समजून घ्याव्या? नाही, पक्षाने आमच्या भावनांचा विचार तर नक्कीच करतील, पण त्यांनी ज्याही कोणत्या गोष्टींनी हे घेतलंय, डिसिजन घेतलेलं आहे ते डिसिजन आमच्या माझ्या वैयक्तिक भावनांपेक्षा खूप मोठं आहे आणि आम्ही त्यांचं पूर्णपणे त्यांना सपोर्ट करतो। तुमच्या मुलासाठी इतके लोक एकत्रित आले आहेत, तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, काय सांगाल तुम्ही? बोलून घ्या 2 शब्द परिवाराला आत ठेवलं होतं। आणि तर किसन गावंडे हे गाडीमध्ये बसून आता निघालेले आहेत। नेमकी काय चर्चा वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची होतीये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किसन गावंडे हे प्रभाग क्रमांक 13D मधील भाजपचे संभाव्य उमेदवार होते। भाजपने त्यांना एबी फॉर्म देखील दिलेला होता, पण त्यानंतर आज जेव्हा अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे तेव्हा त्यांना ऐनवेळी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाकडून सांगण्यात आलंय। विजय होले आणि किसन गावंडे या दोघांनाही प्रभाग क्रमांक 13D मधून अर्ज देण्यात आलेले होते आणि त्याच अर्जाला आता मागे घेण्यासाठी पक्षाने त्यांना सांगितलेलं आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी किसन गावंडे यांच्या घराजवळ आपण बघतोय। कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय टिमांडे यांच्याकडे। उदय, काय घडतंय तिकडे? नक्कीच आपण पाहिलं होतं की किसन गावंडे यांना उमेदवारी द्यावी या मागणीसाठी जे आहे ते सुमारे 3 तास त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना जे आहे ते त्यांना घरात कोंडून ठेवलं होतं आणि त्यानंतर परिणय फुके, आमदार परिणय फुके इथं आले। त्यांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी केली। किसन गावंडे यांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं करून दिलं आणि त्यानंतर आता किसन गावंडे यांना जे आहे ते भाजपचे शहर कार्यालय तिथून घेऊन गेलेले आहेत आणि विनायक होले की किसन गावंडे, कारण किसन गावंडे यांना पक्षानं एबी फॉर्म दिला होता। या प्रभागामध्ये 2 एबी फॉर्म दिले होते, त्यातला किसन गावंडे यांचा एबी फॉर्म कालच जो आहे तो रिजेक्ट झाला होता। त्यामुळे इथून आता होले हे पक्षाचे अधिकृत उमेदवार होते, मात्र त्यांचे या कार्यकर्त्यांचे नेते किसन गावंडे यांना उमेदवारी मिळणार नसल्यानं हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। किसन गावंडे यांना
त्यांच्या परिवारासह जे आहे ते घरामध्ये लॉक केलं होतं. आता परिणय फुके यांच्या मध्यस्थीनं याच्यामध्ये तोडगा निघालेला आहे. किसन गावंडे आणि त्यांच्या परिवाराला इथून बाहेर या म्हणजे लॉक केलेल्या घरातून बाहेर काढलेला आणि पक्ष कार्यालयात नेण्यात आलेला आहे. तिथं पक्षातले वरिष्ठ नेते या सगळ्या संदर्भात जे आहे ते निर्णय घेतील. मात्र किसन गावंडे देखील आपल्या निर्णयावर ठाम आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. अपक्ष निवडणूक लढणार नाही. बहुधा होऊ शकते की पक्ष या कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करतील आणि त्यांना मनोनीत नगरसेवक देतील, जेणेकरून या भागामध्ये जे आहे ते प्रतिनिधित्व मिळेल. हजारी पहाड या भागामध्ये प्रतिनिधित्व मिळेल अशी भावना किसन गावंडे यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आता इथून पुढे 3 वाजायला काहीच तास शिल्लक आहे. त्यामुळे किसन गावंडे यांना उमेदवारी अर्ज परत घेतला नाही तर ते अपक्ष उमेदवार असेल आणि त्यामुळे पक्षाची कोंडी होऊ शकते. त्यामुळे आता याच्यात पक्ष काय तोडगा काढते हे पाहणं सुवर्ण महत्वाचं असेल. निश्चितच आता नेमकं काय होतं पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यभरात नाट्यमय घडामोडी घडताना आपण पाहिल्या. अनेक ठिकाणी नाराज जे उमेदवार होते त्यांनी उपोषण केले, काही ठिकाणी आक्रमक महिला कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली. अनेक ठिकाणी बऱ्याच घडामोडी राज्यात घडतात. आयारामांना प्राधान्य दिल्यामुळे सगळ्या घडामोडी घडतात. पण इथे जरा वेगळाच प्रकार समोर आलेला आहे. किसन गावंडे यांच्या घराबाहेरची ही सगळी गर्दी पाहून कार्यकर्त्यांचा मोठा सपोर्ट त्यांना आहे असं दिसतंय. 2 संभाव्य उमेदवार भाजपचे होते प्रभाग क्रमांक 13D मधून आणि त्यातल्या किसन गावंडे यांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आलाय.